आज आपण 14वे प्रकरण पाहणार आहोत, चक्रवाढ व्याज. आता चक्रवाढ व्याज पाहत असताना काही लोक बँकेतून, पतसंस्थेतून, पतपेढीतून पैसे घेतले जातात कर्ज रूपामध्ये. आता हे कर्ज रूपामध्ये घेतलेले जे पैसे आहेत, हे पैसे फेडत असताना समजा 1 वर्षाच्या मुदतीने घेतलेला आहे, 2 वर्षाच्या घेतलेला आहे, 3 वर्षाच्या मुदतीने घेतलेला आहे. समजा 3 वर्षाच्या मुदतीने आपण जे कर्ज घेतलेलं आहे ते आपण फेडत असताना जी रक्कम आपण घेतलेली आहे त्या रकमेपेक्षा ज्यादा रक्कम आपल्याला द्यावी लागते. आणि ही जी ज्यादा रक्कम आपण देत असतो या रकमेला व्याज असं म्हणतात. ही जी व्याज आकारणी केली जाते आपण घेतलेल्या कर्जावरती, आणि जी रक्कम आपण कर्ज म्हणून घेतलेली आहे, व्याजाला आय हे अक्षर वापरलं जातं. इंटरेस्ट इंग्रजी शब्द आहे, त्यातलं पहिलं अक्षर आय वापरलं जातं. आणि जी रक्कम आपण कर्ज म्हणून घेतलेली आहे त्या रकमेला मुद्दल म्हणतात. याला पी अक्षर वापरलं जातं. आणि आपण 3 वर्षानंतर ती रक्कम भरणार आहे. आता ही भरत असताना 3 वर्षाची आपण मुदत घेतलेली आहे, त्याला मुदत म्हटलं जातं. एन अक्षर वापरलं जातं. आणि जी रक्कम आपण ज्यादा भरणार आहे, ही ज्यादा भरत असताना किती ज्यादा भरणार आहे, मग 100 रुपयाला किती, या पद्धतीनं ती ज्यादा रक्कम भरतो त्याला व्याज म्हटलं जातं. आणि व्याज देत असताना व्याजाचा जो दर असतो त्यालाच व्याज दर असं म्हटलं जातं. दर साल दर शेकडा व्याजाचा दर असं म्हणतात. आता हा जो व्याजाचा दर असतो तो आर अक्षराने दर्शवला जातो. आणि आपण जे 3 वर्षानंतर व्याज भरणार आहे, एकदम व्याज शेवटी आपण भरतो. आणि ही जी व्याजाची आकारण्याची जी पद्धत आहे याला सरळ व्याज असं म्हणलं जातं. आता हे सरळ व्याज काढण्याची जी पद्धत आहे, आय बरोबर PNR भागिले 100. आय बरोबर PNR भागिले 100 या सूत्रावरून सरळ व्याज काढलं जातं. मग याच्यामध्ये आपण घेतलेली मुद्दल समजा एक 500 रुपये असेल तर इथं मुद्दल 500 येईल. कालावधी आपण 3 वर्ष घेतलाय, इथं 3 येईल. व्याजाचा दर समजा 10% आहे, 100 रुपयाला 10 रुपये आहे, तर इथं आरची किंमत 10 येईल. या पद्धतीनं PNR या 3चा गुणाकार भागिले 100 ही जी रक्कम येईल, ही रक्कम त्या मुद्दलाची व्याज असते. आणि ही व्याज काढण्याची जी पद्धत आहे त्याला सरळ व्याज पद्धत असं म्हटलं जातं. हे आपण पाठीमागच्या इयत्तेत बघितलेलं आहे. म्हणजेच पी म्हणजेच मुद्दल,
त्याचं पहिलं अक्षर, मग परत बघा व्याजाचा दर, मग क भागिले 100, म्हणजेच मुद्दल गुणिले व्याजाचा दर गुणिले कालावधीमधला क घेतला. हे जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर आपण असं लक्षात ठेवू शकतो, सरळ व्याजाचं सूत्र कदम बघा भागिले 100. क म्हणजे कालावधी, द म्हणजे व्याजाचा दर आणि म म्हणजे मुद्दल. कदम भागिले 100 काढलं तर आपण सरळ व्याज काढू शकतो. हे सूत्र या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. या प्रकारचे उदाहरण आपण गेल्या वर्षी बघितलेले आहे. आपल्याला आता पाहायचं या प्रकरणामध्ये चक्रवाढ व्याज म्हणजे काय. आता एक उदाहरण घेऊया म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. ₹1000 बघा, ₹1000 ही मुद्दल आहे. पुन्हा व्याजाचा दर घेतलेला आहे 10%, दरसाल दर शेकडात 10 व्याजाचा दर आहे आणि कालावधी आहे 1 वर्ष. मग या मुद्दलाचं 10% दरानं एका वर्षाचं व्याज किती होतंय हे आपण काढूया. काय येणार बघा, आय बरोबर PNR भागिले 100. P म्हणजेच 1000 गुणिले N म्हणजे 1 वर्ष गुणिले R म्हणजे 10 भागिले 100. आता भाग घालवला 1 म्हणलं तर काय फरक पडणार नाही. या शून्याला हे शून्य गेलं, या शून्याला हे शून्य गेलं, राहिले किती 100. म्हणजे एका वर्षाचं ₹1000 10% दरानं ₹100 व्याज झालं. आता हीच रक्कम एका वर्षाची झाली. समजा हे मी कर्ज घेतलेलं आहे 2 वर्षासाठी आणि काही कारणास्तव 1 वर्षानंतर मी हे रक्कम भरू शकलो नाही, त्यामुळे कर्ज मी वाढवून घेतलं अडचण आल्यामुळे. त्यावेळी काय केलं जातं बघा, इथं हे जे पहिल्या वर्षाचं व्याज आहे हे व्याज मुद्दलात मिळवलं जातं आणि व्याज मुद्दलात मिळवलं तर येणाऱ्या रकमेला रास म्हटलं जातं. मुद्दल अधिक व्याज. मग इथं काय येतं बघा, मुद्दल 1000 अधिक व्याज आलं 100 म्हणजे त्यांची बेरीज केली ₹1100 आली. आता मला अडचण आल्यामुळे मी वर्षाच्या अखेरीस मी मुद्दलही देऊ शकलो नाही आणि व्याजही देऊ शकलो नाही आणि 1 वर्ष मुदत वाढवून घेतली. आता वाढवून घेत असताना बँक काय करते बघा, पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्षी मुद्दल घेत असताना इथं दुसरं वर्ष चालू झालं, त्यावेळी त्याने मुद्दल घेत असताना ही रास जी आलेली आहे ही रास मुद्दल म्हणून वापरले जाते. म्हणजे इथं मुद्दल ₹1100 घेतले आणि मग पुन्हा दुसऱ्या वर्षी ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी व्याज काढलं
तर ते व्याज काय येते बघा, आय बरोबर पी म्हणजेच 1100 गुणिले 1 वर्ष कालावधी, व्याजाचा दर 10 आहे भागिले 100. म्हणजे इथं बदल काय झाला, दुसऱ्या वर्षाचं मुद्दल हे पहिल्या वर्षाचं मुद्दल अधिक व्याज म्हणजेच रास ही मुद्दल म्हणून वापरली गेली. आणि मग व्याज काढताना हे मुद्दल आणि पुन्हा व्याजाचा दर या पद्धतीने त्याच्यावर आकारले गेलेलं व्याज काढलं. ह्या शून्याला हे शून्य केलं, ह्या शून्याला हे शून्य केलं, 110 रुपये व्याज झालं. 110 रुपये व्याज झालं. एकूण व्याज किती झालं बघा, एकूण व्याज झालं. पहिल्या वर्षाचं व्याज होतं 100 रुपये, दुसऱ्या वर्षाचं व्याज झालं 110 रुपये. म्हणजे एकूण 2 वर्षाचं व्याज हे झालं 100 अधिक 110 म्हणजेच 210 रुपये व्याज झालं. आता 210 रुपये व्याज झालं. पूर्वी ही सरळ पद्धत होती, या सरळ पद्धतीने याचं व्याज काढूया म्हणजे दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात येईल. 2 वर्षाचं सरळ व्याज पद्धतीने जर व्याज काढलं तर काय येतंय बघा, आय बरोबर पी एन आर भागिले 100. पी मुद्दल आपलं 1000 होता गुणिले एन म्हणजे कालावधी 2 वर्षे, व्याजाचा दर 10 भागिले 100. मग ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं, 100 गुणिले 2 200 रुपये. म्हणजे सरळ व्याज पद्धतीनं 1000 रुपयाचं 2 वर्षाचं व्याज काढलं, 200 रुपये आलं. आणि इथं किती आलं बघा, 210 रुपये आले. आता ही वाढली रक्कम कशी, तर इथं पहिल्या वर्षाचं व्याज दुसऱ्या वर्षी मुद्दल म्हणून वापरलं आणि व्याजावर पुन्हा व्याजाची आकारणी केली, त्यामुळे हे 10 रुपये इथं वाढले. मग या पद्धतीने जी व्याजाची आकारणी केली जाते, व्याजावर पुन्हाचे व्याजाची आकारणी म्हणजे पहिल्या वर्षाचं व्याज हे मुद्दलात धरलं जातं आणि पुन्हा त्याच्यावर व्याजाची आकारणी केली जाते. ही व्याज आकारणीची जी पद्धत आहे यालाच चक्रवाढ व्याज पद्धत असं म्हटलं जातं. लक्षात येते का बघा. म्हणजे या पद्धतीनं चक्रवाढ व्याज पद्धत ही आज सगळीकडे वापरली जाते. बँका पतसंस्था पूर्वी सरळ पद्धतीने व्याज आकारणी करत होते, आता चक्रवाढ व्याज पद्धतीने करतात. काही बँका 3-3 महिन्याला व्याज आकारणी करते आणि ती नाही भरली तर मुद्दलात ते धरले जातं आणि त्याच्यावर पुन्हा व्याजाची आकारणी केली जाते. म्हणजे ही जी व्याज आकारणीची पद्धत आहे यालाच चक्रवाढ व्याज असं म्हटलं जातं. लक्षात येते का बघा. म्हणजे या पद्धतीनं ही चक्रवाढ व्याज आकारणीची पद्धत आहे. म्हणजे पहिल्या वर्षाचं व्याज हे मुद्दलात मिळवायचं आणि मग जी पहिल्या वर्षाची रास असेल ती रास पुढच्या वर्षाला मुद्दल म्हणून वापरायची. पहिल्या वर्षाची रास ही पुढच्या वर्षाला मुद्दल म्हणून वापरायची आणि मग त्याच्यावर पुन्हा व्याजाची आकारणी करायची. या पद्धतीनं व्याज आकारणी जी केली जाते त्याला चक्रवाढ व्याज असं म्हटलं जातं. आता चक्रवाढ व्याज काढायची पद्धत कशी काढायची ते आपल्याला पाहायचं आहे. आता चक्रवाढ व्याज पाहत असताना याच्यामध्ये रास भागिले मुद्दल याचं गुणोत्तर नेहमी स्थिर येतं.
नेहमी स्थिरांक येतं, नेहमी स्थिरांक येतं आणि याच्यावरून चक्रवाढ व्याजाचं सूत्र तयार होतं. आता हे सूत्र कसं तयार होतं बघा. प्रत्येक वर्षासाठी रास आणि मुद्दल हे स्थिर असतं. व्याजाची आकारणी करत असताना प्रत्येक वर्षी मागील वर्षाची रास ही पुढच्या वर्षाची मुद्दल असते. आणि इथं आपण हे सूत्र कसं तयार होतं बघा. पहिल्या वर्षानंतर येणारी रास ही समजा A1 मानली. दुसऱ्या वर्षानंतर येणारी रास A2 मानलं. तिसऱ्या वर्षानंतर रास A3 असं मानलं. आता पहिल्या वर्षानंतरची रास A1 मानलेला आहे आणि पहिल्या वर्षाचं मुद्दल P आहे. पहिल्या वर्षाचं मुद्दल P आहे. आता गुणोत्तर काय होणार बघा. पहिल्या वर्षाची रास A1 भागिले मुद्दल, पहिल्या वर्षाची मुद्दल आहे P. मगाशी आपण जे उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये बघा पहिल्या वर्षाचं व्याज आलतं 100 रुपये आणि 1000 रुपये मुद्दल होतं, म्हणजे रास होती 1100 आणि पहिलं मुद्दल होतं P. मग याचं गुणोत्तर घेतलं 1100 भागिले 1000, हे शून्याला शून्य गेले म्हणजे 110 भागिले 100. मागच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं होतं पहिल्या वर्षाची रास आलती 1100 रुपये. आता ही किंमत याच्यामध्ये भरली, मुद्दल आपले 1000 होते, यांचं गुणोत्तर आलं 110/100. आता याच्यामध्ये A1 ची किंमत काढूया, P तिकडे नेऊया, P तिकडे गेल्यानंतर गुणिले होईल, म्हणजेच A1 बरोबर P गुणिले 110/100. म्हणजे A1 ही पहिल्या वर्षानंतरची रास आली. आता दुसऱ्या वर्षानंतरची येणारी रास किती असते ते काढूया आपण. आता ते काढत असताना दुसऱ्या वर्षाची रास येणार आहे A2 पहिल्या वर्षाचं मुद्दल. आता पहिल्या वर्षाचं मुद्दल म्हणजे पहिल्या वर्षानंतरची रास असणार आहे. तिथं येणार आहे A1 बरोबर हे स्थिरांक असतं 110/100. आता A2 ची किंमत काढायची आहे. A1 तिकडे गेलं गुणिले होईल, म्हणजेच A2 बरोबर A1 गुणिले 110/100. आता A1 ची किंमत इथं आपण काढलेली आहे, P गुणिले 110/100. ती किंमत याच्यात घालूया, P गुणिले 110/100.
याला 110 लक्षात येते का बघा. आता तिसऱ्या वर्षाची रास तिसऱ्या वर्षाची रास काढायची असेल तर तिसऱ्या वर्षाची रास A3 दिलेला आहे. त्याच्या अगोदरच्या वर्षाची रास म्हणजेच A2 येणार आहे बरोबर 110/100. मग आता A3 बरोबर A2 पलीकडे येईल भागिले इकडे गेलं तर गुणिले होईल 110/100. आता A2 म्हणजे काय आहे बघा, इथं काढले A2 म्हणजे आपण P गुणिले 110/100 गुणिले 110/100 म्हणजेच P गुणिले 110/100 गुणिले 110/100 आणि हे इथं आहेत ते 110/100. तिसऱ्या वर्षाची रास आपल्याला मिळते. आता हे घेतल्यानंतर बघा कसं मिळतंय आपल्याला. याच्यामध्ये P आणि हे जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर जेवढे वर्ष वाढतील तेवढ्या गुणोत्तरानं वाढत गेलेलं. पहिल्या वर्षी 1 होतं, दुसऱ्या वर्षी 2 झाले, तिसऱ्या वर्षी 3 झाले. म्हणजेच या पद्धतीनं ही संख्या काय होते वाढत जाते. आता ही वाढत असताना म्हणजेच वर्ष अखेरीस आपणाला जर रास काढायचे असेल आणि हे जे गुणोत्तर आहे या गुणोत्तराला आपण M म्हटलं तर पहिल्या वर्षी काय येते बघा P गुणिले M. इथं दुसऱ्या वर्षी काय येणार आहे P गुणिले M वर्ग आणि इथं तिसऱ्या वर्षी काय येतं बघा P गुणिले M चा तिसरा घात. म्हणजे या पद्धतीने कितीही वर्षाची रास आपण या सूत्रानुसार काढू शकतो. आता हे काढत असताना याच्यामध्ये M बघा याच्यामध्ये M हा जो आहे 110/100 हे कसं आलं तर इथं 110 कसे आलेत बघा. याच्यामध्ये मुद्दल आहे अधिक व्याज आहे भागिले 100. इथं ही जी किंमत आलेली आहे याच्यामध्ये मुद्दल आणि व्याज यांची बेरीज आहे भागिले 100. म्हणजे इथं M हे काय रास भागिले मुद्दल म्हणजे मुद्दल अधिक व्याज भागिले 100 ही किंमत याच्यामध्ये आहे. आता ही किंमत याच्यावरनं सूत्र कसं तयार होतं बघा. इथं एका रुपयाची एका वर्षाची होणारी रास एका रुपयाची एका वर्षाची होणारी रास आपल्याला काढायची आहे. आता ही रास काढत असताना मुद्दल 1 रुपये गुणिले एका वर्षाची रास म्हणजे हा स्थिरांक हा काय येणार आहे M.
100 रुपये होतं, व्याज 10 रुपये झालं. मुद्दल 100 रुपये होतं आणि व्याज 10, असं 110 झालंय. म्हणजेच इथं एम ची किंमत 1 गुणिले मुद्दल अधिक व्याज, मुद्दल अधिक व्याज भागिले 100. इथं मुद्दल आपली 100 होती, व्याज 10 झालं आणि छेद होत 100, 110 रुपये. याची फोड केली, पण हे आहे तसंच गुणोत्तर घेतलंय, एम ची किंमत घातली. आता याची पुन्हा फोड करतो, म्हणजेच मुद्दल गुणिले हे काय करतो 100 छेद 100, हे वेगळं केलं गुणोत्तर आणि इथं 10 छेद 100, हे दोन्ही गुणोत्तर वेगळे केले. आता हे वेगळं केल्यानंतर 100 भागिले 100 1 आलं, 1 हा मुद्दल आहे, गुणिले इथं 1 आलं, अधिक हा 10 म्हणजेच आपण सुरुवातीला 10% व्याजानं हे कर्ज घेतलं होतं, हे 10 आले. म्हणजेच इथं व्याजाचा दर आला R आणि छेद 100. हे एका वर्षाचं झालं. हे काय झालं, एका वर्षाचं. समजा इथं 2 वर्षाचं काढलं आपण, तर 2 वर्षाचं काढल्यानंतर काय होईल बघा, मुद्दल 1 गुणिले इथं एम 1 आलता एका वर्षाचं म्हणून, आणि दुसऱ्या वर्षात असेल तर हे एम काय होतं 2 वेळा येतं, म्हणजे इथं एम चा वर्ग होतो. म्हणजेच सूत्रात काय बदल होणार बघा, 1 हे कंसात आहे तसंच आहे एम, फक्त याचा घातांक इथं 1 आलता तो 2 होणार, म्हणजे 1 अधिक R छेद 100 याचा घातांक 2 येईल. 2 वर्षाचा आहे. 3 वर्ष असेल तर 3 येईल, 4 वर्ष असेल तर 4 येईल. म्हणजेच इथं सूत्र तयार झालं. चक्रवाढ व्याजाची ही रास आहे, चक्रवाढ व्याजाने येणारी रास बरोबर P. P म्हणजे मुद्दल, 1 रुपये मुद्दल होतं आपलं, तर P कंसात 1 अधिक व्याजाचा दर छेद 100 कंसाचा घातांक n म्हणजे कालावधी. म्हणजे चक्रवाढ व्याजाने येणारी रास काढण्याचं सूत्र या पद्धतीने इथं तयार झालं. P गुणिले कंसात 1 अधिक R छेद 100 कंसाचा घातांक n, हे सूत्र महत्वाचं आहे. म्हणजे हे सूत्र कसं तयार झालं लक्षात येते का बघा. आणि या सूत्राचा उपयोग करून कोणतंही उदाहरण असेल तर आपण चक्रवाढ व्याज याने येणारी रास आपण काढू शकतो. याचं एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चक्रवाढ व्याजाने येणारी रास व व्याज असं उदाहरण आहे. याच्यामध्ये आपल्याला मुद्दल दिलेला आहे 2000 रुपये. दरसाल दरशेकडा व्याजाचा दर दिलेला आहे. दरसाल दरशेकडा व्याजाचा दर दिलेला आहे 5.
वर्षे मुदत दिलेली आहे 2 वर्षे. आता हे उदाहरण चक्रवाढ व्याजाने येणारी रास आणि व्याज काढा असं सांगितलेलं आहे. मग चक्रवाढ व्याजाने येणारी रास बरोबर पी गुणिले मगाशी सूत्र आपण बघितलं 1 अधिक r छेद 100 कंसाचा घातांक n. n म्हणजे कालावधी, r म्हणजे व्याजाचा दर, p म्हणजे मुद्दल. आता या दिलेल्या किमती या सूत्रात फक्त भरायच्या आहेत आपण. मुद्दल दिलेला आहे 2000 कंसात 1 अधिक r दिलेला आहे 5 छेद 100 कंसाचा घातांक म्हणजे मुदत दिलेली आहे 2. आता या कंसातली बेरीज केली 1 अधिक 5 छेद 100 यांची बेरीज करायला याचा छेद समान करायला याला 100 ने गुणावं लागेल म्हणजे अंशात 100 होतील. छेद दोन्हीचा समान झाला मग अंशांची बेरीज म्हणजेच 105 छेद 100 105 छेद 100. बघा 2000 गुणिले यांची बेरीज झाली 105 छेद 100 कंसाचा वर्ग. आता प्रत्येक वेळी या पद्धतीने बेरीज करत बसण्याची आवश्यकता नाही. इथं काय बघा इथं 1 आहे 1 मध्ये 1 मिळवायचा आहे. अशा वेळी काय करायचं छेद 100 आहे 100 मध्ये अंश मिळवायचा हे अंशात येतं. 100 मध्ये 5 मिळवले 105 आले आणि छेद आहे तसंच. या पद्धतीने बेरीज आपल्याला करता येते. आता इथं याला भाग लावलं तर काय येते बघा 105 भागिले 100 आहे. 5 ने भाग लावलं तर 5 दुनी 10 20 5 दुनी 10 5 एके 5 म्हणजेच 21 छेद 10 आहे. याला लहान रूप दिलं 2000 गुणिले 21 छेद 20 याचा वर्ग. वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार करायचा म्हणजे काय होणार हे 2000 वर्ग आहे म्हणजे 21 छेद 20 गुणिले 21 छेद 20. या शून्याला हे शून्य दिलं हे 2 शून्य गेले. परत या 2 ने याला भाग लावलं बे के पे हे राहिले. पुन्हा या 2 ने याला भाग लावलं बे 5 10 म्हणजे इथे शिल्लक राहिले 5 गुणिले 21 गुणिले 21 यांचा गुणाकार करा किती येते बघा 5. 21 गुणिले 21 यांचा गुणाकार करूया 441 आलं. 441 ला 5 ने गुणलं 5 एके 5 5 20 अच्छा आणि 2 5 20 22 म्हणजेच 2000 रुपयाचं दरसाल दरसेकदा 5 दरानं 2 वर्षाची चक्रवाढ व्याजाने येणारी रास आपल्याला मिळाली 2205 रुपये. पहिलं उत्तर मिळालं आपल्याला. पुन्हा विचारले व्याज किती ही रास आली मग आपल्याला व्याज काढायचं इथं काढूया आपण. व्याज बरोबर रास वजा मुद्दल. रास आली 2205 वजा मुद्दल आपले आहे 2000.
व्याज मिळालं 205. म्हणजे या पद्धतीनं या सूत्रामध्ये किमती घालून आपण चक्रवाढ व्याजाची रास काढता येते. त्याच्यावरून होणारं एकूण व्याज पण किती आहे हे पण काढता येतं. या प्रकारचे उदाहरण संग्रह 14.1 मध्ये दिलेले आहे. ते उदाहरण आपण सोडवू.